पूर्वी आपण सिमिलॅरिटी मधील रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि ते प्रूव्ह सुद्धा करून बघितले. आज आपण डिफरन्स बिटवीन angle bisector of a triangle and converse of angle bisector of a triangle हे बघणार आहोत. थोडक्यात अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आणि कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल हे एकमेकांपासून कसे वेगळे आहे याचा आपण थोडक्यात अभ्यास करू. केव्हा आपल्याला अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरायची आहे किंवा केव्हा आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरायची आहे. मग पहिल्यांदा अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल हे बघ. ऑफ ए ट्रायंगल इथे मी थोडंसं एक ट्रायंगल कन्सिडर करू. आपण एक ट्रायंगल घेऊया. हा एक ट्रायंगल एक घेतोय ट्रायंगल पी क्यू आणि आर. पी एस इज द बायसेक्टर ऑफ ए अँगल पी गिवन. इथे काय दिलं, गिवन दिलं राहील इन ट्रायंगल पी क्यू आर. तर ए पी एस is the bisector of angle P such that of P, then V of PQ upon PR, PQ upon PR, QS is equal to QS upon SR. बघा या ट्रायंगल मध्ये काय बायसेक्टर PS is the bisector of angle P. आपल्याला प्रोव्हाइड काय केलेलं आहे, बायसेक्टर ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल. देन वी ऑफ पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एस अपॉन एस आर. इथे लक्षात ठेवायचं आहे की वी प्रोव्हाइडेड बायसेक्टर ऑफ द अँगल ऑफ द अँगल. इथे आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे, बायसेक्टर ऑफ द अँगल. देन वी यूज अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. आता कॉन्व्हर्समध्ये जाऊ. कॉन्व्हर्समध्ये काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ अँगल
bisector of a triangle. Of a triangle. इथे सुद्धा एक ट्रायंगल आपण घेऊ. या ट्रायंगल काढतोय इथे. दिस इज वन ऑफ ट्रायंगल. that is to be A, B, C. D, remember here that in triangle ABC, point D is on the side BC such that AB upon AC is equal to BD upon DC. Then what we say that then ray AD is the bisector of angle A of triangle ABC. What is the difference here in the angle bisector of a triangle and converse of angle bisector of a triangle? In angle bisector of a triangle, we provided bisector of the angle. इथे तुम्हाला बायसेक्टर ऑफ द अँगल दिलेला असेल तर आपल्याला काय मिळतं, PQ अपॉन PR इज इक्वल टू QS अपॉन SR. आपल्याला इथे अँगल इथे आपल्याला बायसेक्टर ऑफ द अँगल प्रोव्हाइड केलेला असतो. कॉन्व्हर्समध्ये काय दिलेला असतो, कॉन्व्हर्समध्ये तुम्हाला बायसेक्टर ऑफ द अँगल प्रोव्हाइड केलेला नसतो. नॉट provided angle, not provided bisector of the angle. We have to prove it is the bisector of the angle of a triangle or not. When to find whether the ray is a bisector of the angle of a triangle, then we use the converse of angle bisector of a triangle. When we have to provide the bisector of the angle, then we use angle bisector property of the triangle. This is the difference between the angle bisector of a triangle and converse of angle bisector of a triangle. Converse used to find whether the ray is bisector or not, and in angle bisector we have to provide the bisector of the angle of a triangle. These two properties are used to solve the problems of a practice set. Sometimes we have to use angle bisector property of a triangle, and sometimes we have to use converse of angle bisector property of a triangle. That's why we have to see the exact difference between the angle bisector of a property of a triangle and converse of angle bisector of a property of a